नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सुभाष अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत. सोशलॉजीचा क्रॅश कोर्स आपण सुरू केलेला आहे आणि जो पहिला टॉपिक आहे सोशलॉजी द डिसिप्लिन, त्यामध्ये ऑलरेडी आपण 2 लेक्चर्स आपण कंडक्ट केलेले आहे आणि त्याच्यासोबत आपण क्वेश्चन्स आणि आन्सर्सचं डिस्कशनसुद्धा आपण करत आहोत. तर सोशलॉजी अँड इट्स रिलेशन विथ अदर सोशल सायन्सेस हा जो टॉपिक आहे त्यामध्ये ऑलरेडी आपण सोशलॉजी अँड हिस्ट्री, सोशलॉजी अँड इकॉनॉमिक्स हा आपण बघितलेला आहे. आता पुढे आपण बघूया सोशलॉजी अँड पॉलिटिकल सायन्स. म्हणजे आता सोशलॉजी आणि पॉलिटिकल सायन्समध्ये काय रिलेशनशिप आहे. मी त्या दिवशी तुम्हाला सांगितलं होतं, जेव्हा कधी आपण सोशलॉजीचं कंपॅरिझन दुसऱ्या कुठल्या सोशल सायन्ससोबत करतो किंवा एक जो पॅटर्न त्यामध्ये असतो, त्यामध्ये आपल्याला सिमिलॅरिटीज, डिफरन्सेस आणि थिंकर्सचे जे पर्स्पेक्टिव्ह आहे किंवा कुठे कुठे कॉन्वर्ज होत आहेत, दोन्ही डिसिप्लिन्स कुठे कॉन्वर्ज होत आहेत, कुठे डायव्हर्ज होत आहेत, हे आपल्याला बघता आलं पाहिजे. तर सोशलॉजी आणि पॉलिटिकल सायन्सच्या संदर्भात जर बोलायचं झालं सगळ्यात महत्त्वाचा भाग आपण फ्रेंच रिव्हॉल्यूशन बघितलं होतं. फ्रेंच रिव्हॉल्यूशनचा डायरेक्ट परिणाम होता आपल्या सोशलॉजीच्या इमर्जन्समध्ये. तर आपलं जे एक सोशलॉजीचा जो जन्म झालेला आहे तो एक पॉलिटिकल इव्हेंटच्या अराउंडच झालेला आहे. एक फार बेसिक पॉईंट आपण यामध्ये स्टेट करू शकतो. इट इमर्ज ड्युरिंग द टाइम ऑफ फ्रेंच रिव्हॉल्यूशन, सो इट हॅज पॉलिटिकल ओव्हरटोन्स, म्हणजे पॉलिटिकल त्याचा संबंध आपल्याला त्यामध्ये दिसून येतो. आणि इतर गोष्टी ज्या आपण बघू शकतो की पॉलिटिकल सायन्समध्ये आपण काय स्टडी करतो, गव्हर्नमेंट असेल है ना, स्टेटचा जो एक भाग आहे, डिफरंट ऑर्गन्स ऑफ द स्टेट आहे, पॉवर आहे है ना, इतर जे आपले पॉलिटिकल टर्मिनॉलॉजीज असतील किंवा पॉलिटिकल थेरीशी संदर्भात ज्या गोष्टी आहेत त्या आपण पॉलिटिकल सायन्समध्ये बघतो. आणि सोशलॉजीमध्ये पॉलिटिक्स हा वन ऑफ द पार्ट आहे, कारण की सोशलॉजीमध्ये आपण इतर सुद्धा जे सोशल इन्स्टिट्यूशन्स आहे त्यांचा आपण अभ्यास करतो, सायंटिफिक स्टडी आपण तिथे करतो. आणि इतर जे आपण रिलेशनशिप जेव्हा याची एस्टॅब्लिश करायला बघतो किंवा काही असे थिंकर्स आहेत ज्यांचा संबंध हा दोन्ही साईडला येतो, जसे कार्ल मार्क्स आपले आहेत. मार्क्सचं कम्युनिझम जे जरी हिस्टॉरिकल मटेरियलिझमचा एंड कम्युनिझम मध्ये होतो मार्क्स जसं म्हणतात, पण ओव्हरऑल इट इज अ पॉलिटिकल आयडिया ऑल्सो है ना. तर आपल्याला त्याचा एक संबंध आपल्याला मार्क्सच्या कामामध्ये इकडे दिसून येतोय. त्यानंतर तुम्ही बघाल वेबर आहेत. वेबरनी सुद्धा ऑथॉरिटीवर काम केलेलं आहे. ऑथॉरिटी किंवा ब्युरोक्रेसीवर त्यांचं काम आहे है ना. तर हे जी रिलेशनशिप आहे की सोशलॉजीमध्ये काही असे थिंकर्स आहेत, क्लासिकल थिंकर्स आहेत, त्यांचं काम आपल्याला पॉलिटिकल सायन्सच्या दृष्टिकोनातून पण आपल्याला कामाचं आहे. आणि तिथे हे दोन्ही जे डिसिप्लिन आहेत हे कॉन्वर्ज होतात, म्हणजे एकमेकांसोबत जुळतात है ना. अजून पण तुम्ही बघाल तर आपले पार्सन्स आहेत. पार्सन्सचं AGIL फ्रेमवर्क जे आहे त्यामध्ये तुम्ही बघाल की पॉलिटिकल सिस्टम जे असतं ते आपल्याला गोल अटेनमेंटचं फंक्शन पूर्ण करतं. पॉलिटिक्स जे आहे किंवा पॉलिटिकल सिस्टम जे आहे ते आपल्याला सांगतं ना की आपण कुठल्या दिशेने समाजाला घेऊन जायचं आहे ना. आता 2047 विकसित भारतचं आपलं जे गोल दिलेलं आहे, मोदीजींनी दिलेलं ते गोल आहे 2047 विकसित भारतचं. तर गोल अटेनमेंटचा जो ॲस्पेक्ट आहे तो आपल्याला पॉलिटिकल सिस्टम थ्रू भेटतो, हे आपल्याला पार्सन्स यांनी सुद्धा सांगितलेलं आहे. तर अशा बऱ्याच ठिकाणी आपण बघतो की याचा कॉन्व्हर्जन्स आपल्याला दिसून येतो. इतर पण गोष्टी आहेत, जसं तुम्ही बघाल की वोटिंग बिहेवियर असेल. आता इलेक्शन्स वगैरे सुरू असतात तर यामध्ये वेगवेगळ्या स्टडीज होतात, सर्वेज होतात. तर यामध्ये कास्ट असेल, जेंडर असेल, याचा फार मोठा इम्पॅक्ट असतो है ना. तर तुम्ही बघाल तर आत्ता बिहारमध्ये जे इलेक्शन झाले तर असं म्हणतात की वुमेन डिसायडर वोटर्स ठरल्या त्याच्यामध्ये.
वुमेन ह्या डिसाइडिंग वोटर्स ठरल्यात, कारण की त्यांची वोटिंग जी होती ती एक त्यांचे जे पॉलिसीज ज्या आधीच्या गव्हर्नमेंटने घेतलेल्या आहेत किंवा NDA गव्हर्नमेंटने ज्या पॉलिसीज घेतलेल्या आहेत किंवा इम्प्लिमेंट केल्या आहेत त्यांचा वुमेनला फार फायदा झालेला दिसतो. तो वुमेन एक डिसाइडिंग वोटर त्यामध्ये आहे ना. तर जेव्हा कधी आपण वोटिंग बिहेवियर असेल, काही पॉलिटिकल स्ट्रॅटेजीचं ॲनालिसिस असेल, तिथे आपल्याला दिसतं की सोशलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स एकमेकांसोबत येतात है ना. कास्टचा इम्पॅक्ट तुम्ही बघा. कास्टमध्ये जो एक वोट बँक पॉलिटिक्सचा ॲस्पेक्ट आहे, वोट बँक पॉलिटिक्सचा आपण कास्टच्या याच्यामध्ये बघतो. तर M.N. श्रीनिवास यांनी याच्यावर हायलाइट केलेलं आहे. आपले पेपर 2 मध्ये आपले इंडियन थिंकर आहेत M.N. श्रीनिवास. आपण बघतो ना आपल्या इथे कास्ट आणि पॉलिटिक्स कसं सोबत चालतं. रजनी कोठारी सुद्धा आहेत थिंकर. यांनी पॉलिटिसायझेशन ऑफ कास्ट बद्दल हे बोलले आहेत किंवा यांचं रिसर्च आहे खूप मोठी पॉलिटिक्स आणि कास्टच्या रिलेशनशिपमध्ये. तर इथे सुद्धा आपल्याला दिसून येतं की एक जुळतं काही म्युच्युअल एक्सचेंज चाललेला आहे पॉलिटिकल सायन्स आणि सोशलॉजीमध्ये है ना. तर अशा बऱ्याच ठिकाणी आपण त्यांचा एक जुळाव आपण बघू शकतो. अजून एक नवीन ॲस्पेक्ट आपण बघितला तर आजकालचं जे पॉलिटिक्स आहे हे थोडंसं वेलफेअर ओरिएंटेड झालेलं आहे. म्हणजे एक वेलफेअर ड्रिव्हन अप्रोच आपल्याला पॉलिटिक्सवर दिसून येतो. वेलफेअर अप्रोच. आता यामध्ये आपण बघतो सबका साथ सबका विकास है ना. तर हा बऱ्यापैकी एक पॉलिटिकल म्हटल्यापेक्षा एक सोशल एक स्लोगन आहे. म्हणजे याच्यात एक समाजाला काहीतरी एक उपदेश केलेला आहे मोदीजींनी की सबका साथ आणि सबका विकास है ना. सबका विश्वास वगैरे पण नंतर ॲड केलेलं होतं है ना. तर हा एक आपण अँगल त्यामध्ये बघतो की वेलफेअर अप्रोच जो आहे हा आता पॉलिटिक्समध्ये त्याचा फार उपयोग होत आहे आणि तो सोशलॉजिकल सेन्समध्ये सुद्धा आपल्याला बघता येतो है ना. अजून बरेच असे म्हणजे आपण आता बऱ्यापैकी तुमच्या लक्षात आलं असेल की दोन्हीमध्ये काय संबंध आहे. पॉलिटिकल सायन्स आणि सोशलॉजीचा जो एक अँगल आहे हा कशा अर्थाने एकमेकांशी कॉन्व्हर्ज करत आहे है ना. डायव्हर्जनचा भाग तोच झाला की इकडे खूप जास्त आपण आपला जो स्कोप आहे सब्जेक्टचा सोशलॉजीचा हा वाईड आहे. पॉलिटिकल सायन्सचा तितका वाईड नाही आहे. त्यांना गव्हर्नमेंटच्या अराउंड ज्या गोष्टी असतात किंवा राज्य कसं चालतं किंवा त्याच्याशी रिलेटेड जे ॲस्पेक्ट असतात त्याच्यावर त्यांचा भर जास्त असतो है ना. एक कोडिफाईड सेन्समध्ये त्यांचा स्कोप आहे. आपला फार ओपन एंडेड आहे. ठीक आहे. हे आपण बघू शकतो इकडे CW मिल्स वगैरे यांची एलिट थेरी पण आहे. म्हणजे तुम्ही रिलेट करायला खूप गोष्टी आहेत. वेलरस्टेनची डिपेंडन्सी थेरी सुद्धा आहे. ही आपली सोशल चेंजच्या टॉपिकमध्ये तेव्हा आपण बघणार आहोत त्याला डिटेलमध्ये. ठीक आहे. वेलफेअर ॲम्युनिटीज वगैरे जशा वाढल्या आहेत मी जे पॉईंट तुम्हाला आत्ता सांगितले हे जे नोट्स मी इथे घेऊन येतोय ना ह्या आपल्या अभ्यास करण्यासाठी आहेत आणि पॉईंट्स बऱ्यापैकी मी यामधनं सांगितलेत किंवा काही रिसंट एक्झाम्पल जे असतात ते मी याच्यात देण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे. तर ओव्हरऑल पॉलिटिकल सायन्स आणि सोशलॉजीचं हे तुम्हाला समजलं पाहिजे. एक महत्त्वाचा भाग यामध्ये अजून राहिलेला तो आहे की आपण जसं जे पॉलिटिकल सिस्टम असतं ते आपल्या सोशल म्हणजे की सोसायटीला किंवा सोशल इन्स्टिट्यूशन्सला पण अफेक्ट करतं है ना. आता तुम्ही बघाल तुमचा जन्म जर चुकून चायनामध्ये झाला असता ठीक आहे. एक जो चायनामध्ये एक ज्या वेळेला पॉलिसीज चालू होत्या की 1 चाइल्ड नॉर्म होतं त्या पिरियडमध्ये जर तुमचा जन्म झाला असता कारण जन्म होणं तुमच्या हातात तसंही नाही आहे है ना. त्या पिरियडमध्ये जर तुमचा जन्म झाला असता तर तुम्हाला भाऊ बहीणच नसते मग. कारण की स्टेटने ऑलरेडी डिसाईड केलेलं आहे पॉलिटिकल सिस्टमने डिसाईड केलेलं आहे की फॅमिली प्लॅनिंग कशी असायला पाहिजे है ना. तर अशा सेन्समध्ये आपण बघतो की जे सोशल इन्स्टिट्यूशन्स आहेत जे सोशलॉजीच्या अंडर आपण स्टडी करतो त्याचा इम्पॅक्ट त्याच्यावर कशाचा इम्पॅक्ट होतोय पॉलिटिकल डिसिजन मेकिंगचा है ना. तर हे ओव्हरऑल इतके पॉईंट्स तुमच्या लक्षात राहिले पाहिजेत किंवा तुम्हाला हे जोड याचं एक हे करता आलं पाहिजे. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला याचं ॲनालिसिस करता आलं पाहिजे. जोपर्यंत तुम्ही असं एक डिटेल्ड ॲनालिसिस करणार नाही तो टॉपिक तुमच्या लक्षात राहणार नाही. ठीक आहे. पुढे बघूया. ठीक आहे. तर ओव्हरऑल इट इज कोडिफाईड अँड ओपन एंडेड विदिन द गव्हर्नमेंट रिलेशनशिप बिटवीन व्हेरियस इन्स्टिट्यूशन्स वगैरे हे आपण इकडे बघतो. गव्हर्नमेंट वन पार्ट आहे आपल्या याचा. ठीक आहे. इतर पॉइंट्स आपण बऱ्यापैकी कव्हर केलेले आहेत.
आता सोशलॉजी अँड अँथ्रोपॉलॉजी. अँथ्रोपॉलॉजी जे आहे म्हणजे अँथ्रोपॉलॉजीचा जो एक भाग आहे सोशल अँथ्रोपॉलॉजी, त्याच्यामध्ये आणि सोशलॉजीमध्ये बऱ्याच काही समानता आहेत किंवा त्याचं एक फार कॉन्व्हर्जन्स जे आहे ते आजकाल फार जवळ आलेलं आहे. तर सोशलॉजीचा आणि अँथ्रोपॉलॉजीचा एक महत्त्वाचा फरक काय असू शकतो? है ना, दोन्ही आता जे डिसिप्लिन आहेत हे एकाच गोष्टीला स्टडी करतायत, ते आहे मॅन, है ना. मॅन म्हणजे सगळेच, मॅन वुमन, ठीक आहे. तर सोशो अँथ्रो दोन्ही याला स्टडी करतायत. पण आपण बघतो काय की टाइमचा जो भाग आहे, कल्चरचा जो भाग आहे, तो फरक आपल्याला मेजरली दिसून येतो. कारण की हे काय स्टडी करतात? सिंपल सोसायटीज. इकडे मॉडर्न इंडस्ट्रियलाइज सोसायटीज. है ना, म्हणजे रिसंट आता करंट सोसायटीज या स्टडी करतात. आणि आधीच्या सोसायटीज ज्या थोड्या प्रमाणात स्टॅटिक आहेत, तिथे खूप त्या लेवलवर बदल झालेले नाही आहेत, है ना. तर तुम्ही मॅलिनोस्की असतील म्हणजे अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, त्यांचं काम आहे ट्रोबियल आयलँडची त्यांची रिसर्च आहे. तर त्यांनी तिथे जाऊन रिसर्च केली की त्या कम्युनिटीज ज्या आहेत, ट्रायबल कम्युनिटीज वगैरे आहेत, त्या कशा पद्धतीने त्यांचे वेगवेगळे फंक्शन्स आहेत, त्यांच्या इथलं मॅरेज वगैरे ह्या सगळे जे इन्स्टिट्यूशन्स आहेत त्यांचं काय ॲस्पेक्ट असतो किंवा त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे त्यांच्या रिसर्चमध्ये. तर ते आपल्याला काय दिसतं की सिंपल सोसायटीजवर जास्त भर देतात, इकडे आपण इंडस्ट्रियलाइज सोसायटीजवर जास्त भर देतो, है ना. आता आपण आजकाल एम.एन. श्रीनिवास काय म्हणतात की इंडस्ट्रियलाइज सोसायटी आणि इतर सोसायटी यामधला फरक आजकाल नष्ट होताना आपल्याला दिसतो आहे, है ना. तुम्ही बघाल की मोठे मोठे शहर आहेत, अर्बनाइज्ड शहर आहेत, आणि ते शहर असे विखुरलेले आहेत की मध्ये मध्ये आपल्याला काही थोडे गावखेडे सुद्धा दिसतात, है ना. तर सोसायटीज अशा कम्प्लिटली सेपरेबल नसतात, कधी कधी त्यांच्यामध्ये एक आपल्याला दिसून येतं की एकमेकांमध्ये गुंतलेल्या सुद्धा असतात, है ना. तर हा जो फरक आहे इंडस्ट्रियलाइज्ड वर्सेस अदर, हा आता क्लासिकली बघितला जायचा. म्हणजे फार आधी जेव्हा आपण एक डिव्हिजन बघतो अँथ्रोपॉलॉजी आणि सोशलॉजीमध्ये, तर हा डिफरन्स आधी दिसायचा, पण आता त्या लेवलचा डिफरन्स राहिलेला नाही, तो थोडा ब्लर झालेला आहे, है ना. तर हे एक महत्त्वाचा भाग आहे. दुसरा मेथडलॉजीचा जो भाग आहे, आता आपण बघतो की सोशलॉजीमध्ये आपण सर्वे करतो, क्वेश्चनेअर करतो, है ना. डेटा असतो आपल्या इथे, खूप महत्त्वाचा डेटा वगैरे आपण घेतो. तर आपल्याला काय दिसून येतं की सोशलॉजीचा जो एक अँगल आहे तो क्वांटिटेटिव्ह पण आहे. क्वांटिटेटिव्ह आहे अलॉंग विथ क्वालिटेटिव्ह, बट क्वांटिटेटिव्ह इज ऑल्सो देअर. पण इकडे जे आहे ना की तुम्हाला त्या पर्टिक्युलर सोसायटीबद्दल जर जाणून घ्यायचं आहे, त्यांचा अभ्यास करायचा आहे, अध्ययन करायचं आहे, तर तुम्हाला त्या सोसायटीमध्ये राहावं लागेल, है ना. तुम्हाला तिथे वेळ घालावा लागेल. आणि ते कशात दिसून येतं आपल्याला? क्वालिटेटिव्ह जो सेन्स आहे, म्हणजे त्यांचं जे एक मेथडॉलॉजी आहे रिसर्चची, ती क्वालिटेटिव्ह आहे, है ना. एक क्वालिटेटिव्ह अँगल आपल्याला त्यांच्या याच्यामध्ये दिसून येतो. तर पार्टिसिपंट ऑब्झर्वेशनची जी पद्धत आहे, मेथड आहे क्वालिटेटिव्ह अनालिसिस करण्यासाठी, ती जनरली तिथे वापरल्या जाते. म्हणजे तुम्ही आता पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन म्हणजे तुम्ही कुठल्या तरी सोसायटीमध्ये जाता किंवा एखाद्या खेड्यामध्ये जाता आणि तिथे तुम्ही रिसर्च करता, तिथे तुम्ही असं दाखवता की तुम्ही तिथलेच एक पार्टिसिपंट आहात आणि तुम्ही ऑब्झर्व करता प्रत्येक गोष्ट, आणि त्यानुसार तुमचे निष्कर्ष तुम्ही काढता, है ना. ते डिटेलमध्ये आपण बघूया, ते आपलं रिसर्च अँड मेथडचा जो टॉपिक आहे त्यामध्ये त्याचं डिटेलिंग आपल्याला तिथे बघता येईल, है ना. अजून काय याच्यामध्ये फरक असू शकतो? दोन्हींचा जो एक अँगल आहे, सिंपल सोसायटीज आहे, इकडे क्वालिटेटिव्ह क्वांटिटेटिव्हचा मेजर ॲस्पेक्ट आहे. यांचा जो मी तुम्हाला बोललो की हे जे क्वालिटेटिव्ह अनालिसिस असतं, आता कुठला व्यक्ती रिसर्च करायला जातोय, अँथ्रोपॉलॉजीची रिसर्च तो करतोय ॲज अन अँथ्रोपॉलॉजिस्ट, तर तो त्या समाजाचा भाग नाही आहे, त्याचा म्हणजे त्या समाजामध्ये काही सहभागच नाही आहे. तर तो जेव्हा तिथे जातो तर त्याच्यासाठी सगळं एक न्यूट्रली तो बघण्याचा प्रयत्न करतो, है ना. तर व्हॅल्यू बायसचे चान्सेस यामध्ये कमी आहेत, ठीक आहे. व्हॅल्यू बायसचे चान्सेस यामध्ये कमी आहेत. हेच जर तुम्ही सोशलॉजिस्टकडे बघाल तर तो जर का ज्या समाजाची मध्ये रिसर्च करतोय, समजा फॉर एक्झाम्पल एक पर्टिक्युलर सोशलॉजिस्ट आहे, तो कास्टवर रिसर्च करतोय, तर त्याची स्वतःची पण काहीतरी कास्ट असेल,
तो त्याच समाजातला भाग आहे. तर त्याचे जे आधीचे जे आयडेंटिटी आहे किंवा त्याचे ओपिनियन्स आहेत किंवा बायस आहेत, त्याचा इम्पॅक्ट त्याच्या रिसर्चवर होऊ शकतो है ना. तर इकडे काय आहे ना, तो व्हॅल्यू फ्री रिसर्च असण्याचे चान्सेस जास्त आहेत. असं नाही की होईलच, पण जास्त आहे. व्हॅल्यू फ्री रिसर्च होऊ शकते. ठीक आहे. आणि इकडे वी कॅन सी दॅट देअर कॅन बी बायस, म्हणजे बायस असण्याचे चान्सेस इथे जास्त आहेत. कुठे? सोशलॉजीमध्ये. ठीक आहे. हा महत्वाचा पॉईंट आहे. ठीक आहे. बऱ्यापैकी मेजर पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत. हा एक महत्वाचा पॉईंट अजून, सोशलॉजिस्ट ऑफन स्टडी पार्ट्स ऑफ एन एक्झिस्टिंग सोसायटी लाईक फॅमिली ऑर प्रोसेसेस सच एज सोशल मोबिलिटी. सोशल मोबिलिटी म्हणजे आपल्या इकडे डायनेमिक ॲस्पेक्ट आपण सोशलॉजीमध्ये स्टडी करतो, तिकडे स्टॅटिक अँगल आहे. इकडे जे बदल होतोय समाजामध्ये, एक सोशल चेंज जो होतोय किंवा सोशल मोबिलिटी जी आपण बघतो की एका हायरार्कीमधून दुसरीकडे जाणे है ना. हॉरिझॉन्टल सोशल मोबिलिटी असेल, व्हर्टिकल असेल, इंटरजनरेशनल असेल, इंट्राजनरेशनल असेल. तर ह्या सगळ्या आपण एक चेंजिंग ॲस्पेक्टमध्ये सुद्धा आपण सोशलॉजीमध्ये बघतो. ते आपल्याला तिकडे त्या लेवलवर जाणवत नाही. ठीक आहे. यांचा स्टॅटिस्टिक्स आणि क्वेश्चनेअरवर भर आहे सोशलॉजिस्टचा. तिकडे तसं नाही आहे काही, त्या लेवलवर आपल्याला ते दिसून येत नाही तिकडे. ठीक आहे. तर याच्याशी रिलेटेड एखाद दोन थिंकर आपण बघूया. हा क्लुकॉन जे आहेत यांचं एक महत्वाचं वाक्य इथे आहे. द सोशलॉजिकल ॲटिट्यूड हॅज टेंडेड टुवर्ड्स प्रॅक्टिकल अँड द प्रेझेंट. प्रेझेंट आणि प्रॅक्टिकलवर सोशलॉजिकल ॲटिट्यूड आपल्याला दिसतो, म्हणजे सोशलॉजिस्टचा ॲटिट्यूड आपल्याला प्रॅक्टिकल आणि प्रेझेंटवर दिसतो. द अँथ्रोपोलॉजिकल ॲटिट्यूड टुवर्ड्स प्युअर अंडरस्टँडिंग अँड द पास्ट. त्यांची एक प्युअर क्वालिटेटिव्ह अंडरस्टँडिंग आणि पास्टवर त्यांचा जास्त जोर आहे. तो सोशलॉजीमध्ये आपल्याला तसा दिसून येत नाही. महत्त्वाचा भाग अजून आहे की अँथ्रोपोलॉजीमध्ये इव्होल्युशन आणि बायोलॉजी सुद्धा शिकवले जातात. ते आपल्याकडे नाही आहे. आपल्याकडे कल्चरल अँड सोशल ॲस्पेक्ट्स आहेत. आपल्याकडे कल्चर अँड सोशलवाला अँगल जास्त आहे. इकडे इव्होल्युशन आणि बायोलॉजी सुद्धा शिकवले जातात. आणि आजकाल तुम्ही बघाल तर ज्या मेथडॉलॉजीज अँथ्रोपोलॉजीमध्ये यूज व्हायच्या किंवा सोशलॉजीमध्ये यूज होतात, ह्या आता इंटरचेंजेबली यूज केल्या जात आहे, ज्याच्याने आपल्याला काय कळतं की दोन्ही डिसिप्लिन एकमेकांपासून जवळ येत आहेत है ना. रिसेंटलीच याच्यावर प्रश्न आलेला होता, सोशल अँथ्रोपोलॉजीवर प्रश्न आलेला आहे की त्याचं सोशलॉजीशी काय रिलेशनशिप आहे. तर ते आपल्याला माहीत असायला पाहिजे. हे सगळे पॉईंट्स आपल्याला सांगता आले पाहिजे आणि ॲट द सेम टाईम एखाद थिंकरचं नाव किंवा असं आपण एक कोट करता आपल्याला आलं पाहिजे. ठीक आहे. टॅलकट पार्सन, आर के मॉर्टन यांनी अटेम्प्ट केलेलं आहे. जे फंक्शनल ॲनालिसिस आहे अँथ्रोपोलॉजीचं, ते यांनी इकडे आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि विलियम व्हाईट यांनी पार्टिसिपंट ऑब्झर्वेशन आपल्याला मॉडर्न इंडस्ट्रियल सोसायटीमध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. ठीक आहे. तर दॅट शोज दे आर इन्क्रीजिंगली मर्जिंग इन टू इच अदर. दोन्ही ज्या सोसायटीज आहे इन्क्रीजिंगली एकमेकांसोबत मर्ज व्हायचा प्रयत्न आपल्याला त्यांचा दिसून येतोय. समजलं? हे फार महत्वाचं आहे. हे मोजकेच पॉईंट तुमचे जर झाले तर पॉईंट्स रिकलेक्ट करायला जास्त कठीण जाणार नाही आणि तुम्ही उत्तर लिहू शकाल. ठीक आहे. सो यू हॅव टू बी व्हेरी अवेअर की आपल्या डोक्यातच आपण एक क्रिएट करून ठेवायचं आहे की एक अँथ्रो आहे, सोशो आहे, याची डेफिनेशन, त्याची डेफिनेशन, यामध्ये काय फरक आहे, हे कशाला टार्गेट करतायत, ते कशाला टार्गेट करतायत. असं प्रत्येक याच्याबद्दल हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, अँथ्रो, पॉलिटिकल सायन्स जे आपण बघितलं, याच्याबद्दल एवढा कंटेंट रेडी केला तर प्रश्न कसाही फिरवला तरी तुम्हाला कंटेंट त्या हिशोबाने मॉडिफाय करता येईल है ना. तर त्याचं मॉडिफिकेशन आपल्या कॉन्टेक्स्टनुसार झालं पाहिजे. प्रश्नाचा जो विचारलेली डिमांड आहे त्याच्यानुसार तो कॉन्टेक्स्ट त्याचा झाला पाहिजे. ठीक आहे. तर हे आपलं सोशलॉजी आणि अँथ्रोपोलॉजीचा भाग होता. पुढे आपण बघूया सोशलॉजी अँड सायकोलॉजी आहे मग है ना. आता सायकोलॉजी कशावर भर देते? सायकोलॉजीचा फोकस असतो मेंटल सिस्टम्सवर. मेंटल सिस्टम आहे आपल्याकडे. तिकडे आपण सोशलॉजीमध्ये सगळेच ॲस्पेक्ट आहेत, इन्स्टिट्यूशन्स आहे, स्ट्रक्चर आहे, पूर्ण समाजाचा आपला एक स्टडीचा भाग आहे. इकडे काय मेंटल सिस्टमवर, त्यामध्ये आपण बघू तर वेगवेगळ्या गोष्टी आहेत है ना. आपलं असेल इन्स्पिरेशन असेल, इमिटेशन असेल, बायस, प्रेजुडिस, बरंच काही, इन्स्टिंक्ट्स है ना, भावना, वेगवेगळ्या इमोशन्स, याच्यावर जास्त भर आपल्याला कुठं दिसतो? सायकोलॉजीमध्ये है ना. आणि अजून एक महत्त्वाचा भाग, सायकोलॉजी कशाशी जास्त फोकस्ड आहे? ती आहे इंडिव्हिज्युअल फोकस्ड आहे.
ती इंडिव्हिज्युअल फोकस्ड आहे. म्हणजे एका इंडिव्हिज्युअलचं जे रिलेशनशिप आहे किंवा त्याच्या मेंटल सिस्टममध्ये काय चाललंय याच्याशी जास्त संबंध कोणाचा येतो, हा सायकोलॉजीचा येतो. पण एक गोष्ट तुम्ही नोटीस करा किंवा तुमच्या मनातच हा प्रश्न आला पाहिजे, हा इंडिव्हिज्युअल पण एक समाजाचाच भाग आहे है ना. इंडिव्हिज्युअल इज अ पार्ट ऑफ सोसायटी. Individual is the part of society. So naturally he should be someone की ज्याचा समाजाशी काहीतरी संबंध आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण आयसोलेशन मध्ये स्टडी करू शकत नाही है ना. तर याच्यामध्ये बरेच मतभेद आपल्याला दिसून येतात की J.S. मिल एक थिंकर आहे. J.S. मिल काय म्हणतायत? J.S. मिलचं म्हणणं आहे की सायकोलॉजी सगळ्यात वरती राहील. म्हणजे जितके सोशल सायन्सेस आहेत त्यामध्ये सायकोलॉजी, द लॉज ऑफ द माइंड विल ऑलवेज बी अबव. म्हणजे लॉज ऑफ द माइंड थ्रूच बाकी गोष्टी आपल्याला समाजातल्या स्टडी करता येतील, असं J.S. मिल यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. पण आपले दरखाईम आहेत, दुर्खीम की दरखाईम जे काही आहे तुमचं, दरखाईम काय म्हणतायत? दरखाईमनी सुसाईडचा जो आपली जी थेरी दिली किंवा जी रिसर्च त्यांची आहे त्यामध्ये ते सायकोलॉजिकल कॅटेगरीजला किंवा सायकोलॉजिकल फॅक्टर्सला ते रिजेक्ट करत आहेत आणि त्यांनी प्रॉपर एक सोशलॉजिकल ॲनालिसिस आपल्याला दिलंय है ना. तर दरखाईमचं मेजर एक आर्ग्युमेंट काय माहिती आहे का तुम्हाला? ते जर कळालं ना, त्यांचं काय म्हणणं आहे की सोसायटी कम्स फर्स्ट. कोण म्हणतायत? दरखाईम म्हणतायत. सोसायटी कम्स फर्स्ट अँड इट टीचेस द इंडिव्हिज्युअल. म्हणजे तुम्ही जरी इंडिव्हिज्युअलचा अभ्यास करायचा म्हटला पण त्याला समाजानेच काहीतरी शिकवलेलं आहे है ना. तर तुम्ही म्हणाल की सगळं सायकोलॉजिकली ड्रिव्हन आहे, तर ते चुकीचं आहे दरखाईमच्या नजरेत है ना. त्यामुळे आपण दरखाईमला मानतो की ते एक सायंटिफिक वे ऑफ स्टडिंग सोसायटी त्यांनी एस्टॅब्लिश केलेला आहे त्यांच्या थेरीज देऊन. तर हा त्यांचा एक डायरेक्टली ते विरोधात जातात, जे सायकोलॉजीला जास्त प्राधान्य देतात त्यांच्या विरोधात जात आहेत दरखाईम. काय म्हणून की सोसायटी आधी येते आणि ती इंडिव्हिज्युअलला शिकवते है ना. आणि त्यांचं एक हे पण आहे की सोसायटी म्हणजे घ्या, आता समजा ही फॉर एक्झाम्पल ही सोसायटी आहे समजा ही, आणि हे वेगवेगळे इंडिव्हिज्युअल आहेत. हे समजा आता आपले 8 बिलियन जे लोक जितके राहतात हे तितके आहेत. तर दरखाईम यांचं म्हणणं काय आहे की हे काही असे आयसोलेटेड लोक नाही आहेत, हे आयसोलेटेड सेन्समध्ये असे वेगवेगळे राहत नाही आहेत. हे जेव्हा एकमेकांशी यांचे रिलेशन येत आहेत, हे कुठून ना कुठून सगळे एकमेकांशी जोडलेले आहेत ना, आहेत की नाही. तुम्हीच इतक्या लोकांशी तुमचे संपर्क असतात किंवा आपण वेगवेगळ्या सेन्समध्ये कुठे ना कुठे अटॅच असतो है ना. एक इंटरकनेक्शन्स आपल्यामध्ये आहेत, इंटर रिलेशनशिप्स आहेत. तर दरखाईम यांचं म्हणणं आहे की हे जे इंटर रिलेशन्स आणि इंटरशिप्स आहे, इंटर कनेक्शन्स आहेत, हे काय क्रिएट करतं? एक नवीन रियालिटी क्रिएट करतं आणि ती रियालिटी सोसायटी आहे. त्यामुळे तुम्ही सोसायटीच्या ॲनालिसिसला किंवा सामाजिक ॲनालिसिसला, सोशल थॉटला तुम्ही कमी समजू नका है ना. सायकोलॉजीच्या त्यांनी त्याला वरती ठेवलं आहे. ठीक आहे, तर तरी रिजेक्ट करतायत बेसिकली. ठीक आहे. J.S. मिल बद्दल आपण बोललो. त्यानंतर बघा दरखाईम बद्दल मी सांगितलं, हा जो भाग आहे तो आपण सांगितला. गिन्सबर्ग आहेत की तुम्ही दोन्ही एक्स्ट्रीम्सला नका जाऊ. म्हणजे J.S. मिलचं जे एक एक्स्ट्रीम आहे आणि दरखाईमचा दुसरा एक्स्ट्रीम आहे, तिकडे न जाता तुम्ही, त्यांचं म्हणणं आहे की मेनी सोशलॉजिकल जनरलायझेशन्स कॅन बी मोर फॉर्मली एस्टॅब्लिश्ड बाय बिंग रिलेटेड टू जनरल सायकोलॉजिकल लॉज. म्हणजे सोशिओलॉजीच्या ॲनालिसिसमध्ये किंवा समाजाच्या ॲनालिसिसमध्ये आपण जे काही जनरलायझेशन्स करतो ते अजून तथ्यपूर्ण आपल्याला स्टडी करता येतील जर आपण त्याच्या मागचे सायकोलॉजिकल लॉज सुद्धा आपण समजले तर है ना. तर हे गिन्सबर्गचं जे वाक्य आहे हे आपल्यासाठी, जेव्हा आपल्याला दोघांची रिलेशनशिप दाखवायची ना, त्यासाठी फार कामाचं आहे. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट इन दॅट सेन्स. फार महत्त्वाचं वाक्य आहे. ठीक आहे. नडाल काय म्हणतात? आर्ग्यूड दॅट सम प्रॉब्लेम्स पोज्ड बाय सोशल इन्क्वायरी कॅन बी इल्युमिनेटेड बाय
मोर लोअर ॲनालिसिस, लोअर लेवल्स ऑफ ॲनालिसिस, सायकोलॉजी अँड बायोलॉजी. म्हणजे सामाजिक सेन्समध्ये काही गोष्टी अशा घडतात तर त्याचं अजून डीपर ॲनालिसिस जर करायचं आहे तर तुम्हाला बायोलॉजी आणि सायकोलॉजीकडे यावं लागेल. आणि आता आपण बघतो मॉब बिहेवियर वगैरे आहे ना, क्राऊड बिहेवियर वगैरे जो असतो, तर आपण बघतो की त्यामध्ये सायकोलॉजिकल अँगल पण आहे आणि सामाजिक पण आहे. ठीक आहे. तर नडाल यांचं ते वाक्य आहे, ठीक आहे, यांचं डायव्हर्जन्स वगैरे आपल्याला दिसतं की कॉन्फ्लिक्ट अँड वॉर वगैरेमध्ये सोशलॉजी आणि सायकोलॉजीचं ॲनालिसिस वेगळं आहे. कॉन्फ्लिक्ट आणि वॉरमध्ये कशा पद्धतीने लोक अडॅप्ट करतात किंवा त्यांचा रिस्पॉन्स काय असतो हे आपल्याला वेगळ्या यांनी दिसतं, म्हणजे दोन्ही फील्ड्समध्ये वेगळं दिसतं. आणि हे जे बॉटमोरचं शेवटचं स्टेटमेंट आहे हे फार कामाचं आहे तुमच्या लक्षात आलं का? मी आता तुम्हाला म्हणजे दोन्ही जे डिसिप्लिन आहेत याचं बेसिक अंडरस्टँडिंग डिफरन्सेस मी तुम्हाला सांगतोय, त्यानंतर मी तुम्हाला काहीतरी असे स्टेटमेंट्स देतो की जे तुम्हाला लिहिण्यामध्ये कामी येतील, है ना. फक्त शिकून पण फायदा नाही आणि फक्तच कंटेंट देऊन पण फायदा नाही. दोन्ही गोष्टींचा एक बॅलन्स आपल्याकडे असला पाहिजे. जोपर्यंत हा बॅलन्स त्या लेवलवर एस्टॅब्लिश होणार नाही तोपर्यंत तुमची रायटिंग सुधारणार नाही आणि तुमचे कॉन्सेप्ट्स पण क्लिअर होणार नाही. ठीक आहे. असं लक्षात येऊ द्या की आपण कशा पद्धतीने या गोष्टीला करत आहे. ठीक आहे. आणि जेव्हा आपण याच्याशी रिलेटेड आन्सर्स लिहू तेव्हा नॅचरली अजून त्यामध्ये आपली थोडी शार्पनेस वाढेल किंवा आपली रायटिंगचा एक जो अँगल आहे तो अजून आपला बेटर होईल. ठीक आहे. बॉटमोर काय म्हणतात, इन ऑलमोस्ट एव्हरी फील्ड ऑफ इन्क्वायरी इट कॅन बी शोन दॅट सायकोलॉजी अँड सोशलॉजी कंटिन्यू फॉर मोस्ट ऑफ द पार्ट ॲज टू सेपरेट युनिव्हर्सेस ऑफ स्टडी. यांचं म्हणणं आहे की आपण किती काही बघितलं तर दोन्ही वेगवेगळे आहेत, है ना. दोन्ही एक वेगवेगळं विश्व आहे त्यांचं, सायकोलॉजीचं आणि सोशलॉजीचं. ठीक आहे. तर इथे हे संपतंय सायकोलॉजी आणि सोशलॉजी. ठीक आहे. तर आपण काय काय बघितलं आज? सोशलॉजी आणि पॉलिटिकल सायन्स बघितलं, त्यानंतर आपण अँथ्रोपॉलॉजी बघितलं आणि आता आपण सायकोलॉजी बघितलं. ठीक आहे. तर अजून एक महत्त्वाचा टॉपिक जो आपल्याकडे आहे तो आहे सोशलॉजी अँड कॉमन सेन्स. ठीक आहे. कॉमन सेन्स आणि सोशलॉजीबद्दल एक फार त्याच्यामध्ये एक चाललेलं असतं. आता बरेच असे काही आरोप आहेत सोशलॉजीवर की ते फारच कॉमन सेन्सिकल डिसिप्लिन आहे. म्हणजे कॉमन सेन्सिकल जे नॉलेज असतं, आता बेसिकली कॉमन सेन्स म्हणजे काय, ते जे फार आपलं असं डे टू डे नॉलेज असतं, टेकन फॉर ग्रँटेड नॉलेज असतं किंवा ज्याच्यामध्ये काही असं आपण त्याच्यामध्ये रिफ्लेक्टिव्ह सेन्स नसतो किंवा करेक्टिव्ह त्याच्यामध्ये एक काही मेकॅनिझम नसतो किंवा ते आपण गृहीत धरलेलं जे नॉलेज असतं त्याला आपण कॉमन सेन्सिकल नॉलेज असं म्हणतो, है ना. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं तर आपण बोलतो की वुमेन आर बॅड ड्रायव्हर्स, है ना, की बायकांना गाड्या चालवता येत नाही. ठीक आहे. आता कॉमन सेन्स काय अज्युम करू शकतं की बायकांना गाड्या चालवता येत नाहीत, दे आर बॅड ड्रायव्हर्स, है ना. आणि आपण असं ऐकतो पण नॉर्मल आपल्या डे टू डे लाईफमध्ये जेव्हा लोक असे फार कन्क्लुजन्स देतात की अरे बाई होती म्हणून तिने ॲक्सिडेंट केला वगैरे, पण हे त्यांचे फार आयसोलेटेड असे ओपिनियन्स आहेत. याच्यामागे काही सर्वे आहे का, याच्यामागे काही आपण रिसर्च केलेली आहे का, किंवा आपण एक डेटा काढून बघितलेला आहे का की नेमके ॲक्सिडेंट जितके होतात त्यामध्ये किती वुमेन गाडी चालवत असतात, है ना. तर याच्यामध्ये आपण कॉमन सेन्सिकली काय म्हणू की असं असं आहे, कोणीतरी स्टेट करून दिलं, लोक मानतात सुद्धा अशा गोष्टी. जे कॉमन सेन्सिकल ड्रिव्हन लोक असतात, आजकाल तर सोशल मीडियाच्या जमान्यामध्ये असं आहे की या कॉमन सेन्सचंच राज्य चाललेलं आहे, है ना. कोणालाच कुठल्या गोष्टीचं तथ्याशी काही घेणं देणं नाहीये. पण आपणच जर या गोष्टीला एक सोशलॉजिकल सेन्समध्ये बघितलं, आपण याचा रिसर्च केला की नेमके किती ॲक्सिडेंट होत आहेत, नंबर ऑफ ॲक्सिडेंट असतील, किती मेल ड्रायव्हर आहेत, किती फिमेल ड्रायव्हर आहेत, त्यामध्ये आपल्याला हेही बघावं लागेल की किती जास्त आपल्याला म्हणजे जास्तीत जास्त गाड्या कुणाकडे आहेत किंवा कोणाच्या नावावर आहेत किंवा कोण चालवण्याचा जो एक ॲव्हरेज आहे तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये बघावा लागेल. तो पण फॅक्टर एक फार महत्त्वाचा आहे बघण्यासाठी. आता तुम्ही अजून एक बघाल की ड्रिंक अँड ड्राईव्ह वगैरे मध्ये आपण बघितलं तर जास्तीत करून मेल सापडतात. तर ड्रिंक अँड ड्राईव्ह आणि ॲक्सिडेंटची रिलेशनशिप ही थोडीशी आहे, पॉझिटिव्ह आहे ना. तर तुम्ही जेव्हा रिसर्च करायला जाता किंवा सोशलॉजिकली कुठल्या गोष्टीकडे बघण्याचा तुमचा एक सायंटिफिक दृष्टिकोन जेव्हा असतो तो आपल्याला असे कॉमन सेन्सिकल आर्ग्युमेंट्स देऊ देत नाही. आणि कॉमन सेन्स त्याच्यामुळे सोशलॉजीपेक्षा वेगळं आहे.
है ना. तर आपले सोशलॉजिकल थिंकर जे आहेत हे कॉमन सेन्सपासून आपल्याला वेगळं करतात. म्हणजे कॉमन सेन्सिकल जी अंडरस्टँडिंग आहे ती एक फार आउटवर्ड आहे, त्याच्यामध्ये काही असं फार तथ्य ड्रिवन ते नसतं, है ना. कळालं हे बेसिक, याच्या मागचं बेसिक हेच आहे. आणि याचे डिफरन्सेस जे आहेत की मी असे आणून दिले असते काहीतरी की बाबा हे असं आहे ते तसं आहे, तर त्याच्यात काही मजा नसते. तुम्हाला हे जे इलस्ट्रेशन आहे की हाऊ इट वर्क्स हे जर कळालं तर मग त्याच्या मागचं ते तुम्हाला समजून येईल, है ना. आता आपण एक गोष्ट ही बघू की फॉर एक्झाम्पल कॉमन सेन्स आपल्याला सोशलॉजीमध्ये कसं कामी येऊ शकतं. तर आत्ताच बघा आपण एक कॉमन सेन्सिकल काहीतरी एक घेतलं, काहीतरी हायपोथेसिस घेतलं, हे हायपोथेसिस आहे, त्याच्याशी रिलेटेड आपण काहीतरी रिसर्च करण्याचा प्रयत्न केला. तर कॉमन सेन्सिकल ऑब्झर्वेशन जे आहेत आपल्याला कधी कधी हायपोथेसिस देतात काम करण्यासाठी, है ना. ते आपल्याला म्हणजे काहीतरी एक कंटेंट देऊ शकतात की ज्याच्याने आपण आपली रिसर्च करू शकतो किंवा सोशलॉजिकल फाइंडिंग्स आपल्याला भेटू शकतात त्याच्यामुळे, है ना. तर सोशलॉजीची आणि जी कॉमन सेन्सची जी रिलेशनशिप आहे ही डायव्हर्जंट पण आहे आणि म्युच्युअली ती रिइन्फोर्सिंग पण आहे, है ना. कधी कधी आपल्याला सोशलॉजी कॉमन सेन्सिकल ज्या गोष्टी आहेत त्या आपल्याला महत्त्वाच्या होऊन जातात, है ना. कधी कधी आपण बघतो की म्हणजे अँथनी गिडन्स वगैरे असं बोलतात की जे सोशलॉजिकल डेटा आहे कधी कधी तो इतका कॉमन सेन्सिकल होऊन जातो की लोकांना एक जी रिसर्च ओरिएंटेड किंवा एक पर्टिक्युलर आपण जे बघतो की काही फाइंडिंग्स असतील, काही सामाजिक तथ्य आपल्याला सापडलेले असतील, ते पण कॉमन सेन्सिकल व्हायला लागतात, है ना. तर आपण जर बघितलं की तुम्ही डेटा वगैरे ऐकला असेल की आजकाल डिवोर्स रेट हा फार वाढलेला आहे, है ना. तर ते पण कॉमन सेन्सिकल नॉलेजमध्ये कधीतरी जाऊन येतं. तर ती पण एक रिलेशनशिप आपल्याला कुठेतरी दिसते की इकडून आलेलं नॉलेज पण तिकडे पास आउट होतं, है ना. तर सोशलॉजी आणि कॉमन सेन्स या पद्धतीने एकमेकांशी थोडेसे जुळलेले आहेत, ठीक आहे. दोन्ही फार असे वेगवेगळे नाही आहेत, म्हणजे सोशलॉजी वेगळी आहे, ॲज अ डिसिप्लिन आहे, पण त्याचा सोशलॉजीवर काहीतरी प्रभाव आहे किंवा त्याचा सोशलॉजीच्या रिसर्चमध्ये काहीतरी आपल्याला फायदा होतो, ठीक आहे. कळतं एवढं. पुढे बघा आता, ठीक आहे. हे सगळं ते बेसिक्सच आहेत. कॉमन सेन्स इज कल्चरली अँगल्ड नॉलेज वगैरे त्याचं काही असं हे नसतं, स्टिरियोटिपिकल असतं. आपण जे ऑलरेडी बघितलं क्रॉस कल्चरल पण त्याच्यामध्ये काही सिमिलॅरिटीज आपल्याला दिसून येत नाही. लोक रँडम आपले जनरलायझेशन्स करतात. लोकांचे आपले पर्सनल जनरलायझेशन असतात ना कशावर पण, है ना. तुम्ही कुठे इंडियामध्ये काही कुठली पर्टिक्युलर गोष्ट खरी असेल तर ती विदेशात तिकडे काही US मध्ये खरी नसू शकते, कॉमन सेन्सिकली बघायला गेले तर. त्याच्यामध्ये कसं जनरलायझेशन तितकं करू शकत नाही कॉमन सेन्सिकल नॉलेजमध्ये. पुढे आपण बघू याच्याशी रिलेटेड थिंकर जे आहेत आपल्याकडे. आता आंद्रे बेते जे आहेत, आंद्रे बेते आपले पेपर 2 मध्ये आहेत. आपण कास्टशी रिलेटेड त्यांचा पर्टिक्युलर टॉपिकच आपण बघणार आहोत, म्हणजे सब टॉपिक. ते काय बोलतायत की सोशलॉजी ॲज अ बॉडी ऑफ कन्सेप्ट, मेथड अँड डेटा, नो मॅटर हाऊ लूजली कॉर्डिनेटेड, है ना. सोशलॉजीचा एक स्वतःचा एक इंडिपेंडंट अस्तित्व आहे, त्याच्या मेथड्स आहेत, त्यांच्याकडे डेटा असतो, जरी ते खूप एकमेकांशी तितके कॉर्डिनेटेड नसेल. आता तुम्ही वेबरला जेव्हा स्टडी करता तुम्ही बघता की वर्स्टिहन आहे, आयडियल टाईप आहे. आपले दरखाईमच्या याच्यामध्ये आपण बघतो की सोशल फॅक्टच्या सेन्समध्ये ते बघतात, प्रत्येक सुसाईडचं ते रिलेशनशिप जोडायला पाहतात की काय त्याचं रिझन असू शकतं, है ना. तर आंद्रे बेतीचं हे जे स्टेटमेंट आहे हे आपल्याला दिसतं की याच्याने आपण वेगळं दाखवू शकतो, सोशलॉजीला आपण वेगळं दाखवू शकतो. कशापासनं? कॉमन सेन्सपासून. नो मॅटर हाऊ लूजली कॉर्डिनेटेड, ठीक आहे. कॉमन सेन्स इज अनरिफ्लेक्टिव्ह, त्याचा काही असा प्रभाव तसा नसतो. ते असं आहे की बस एकदा तुम्ही मान्य केलं तर तेच असतं, ते मी का केलं, त्याच्या मागचं कारण काय असू शकतं, यात कॉमन सेन्सिकल नॉलेज जात नाही किंवा त्याचा एक त्याच्यात इम्पॅक्ट आपल्याला दिसत नाही, ठीक आहे. पीटर बर्जर काय म्हणतात की दॅट द टास्क ऑफ सोशलॉजी इज टू लुक बियॉन्ड कॉमन सेन्स नॉलेज. सोशलॉजीचं हे कामच आहे की त्यांनी कॉमन सेन्स नॉलेजच्या पुढे बघितलं पाहिजे, आहे ना. नाहीतर मग काही अर्थ नाही, ते सेमच होऊन जाईल मग, है ना. पुढे बघा, कॉमन सेन्स ओनली रिक्वायर्स अ विलिंगनेस टू बिलीव्ह व्हॉट इट टेल्स अस, है ना. ठीक आहे, हे सगळे बेसिक पॉईंट्स आहेत, ठीक आहे. अब दरखाईम जे आहेत हे फार भयंकर क्रिटिसाइज करतात कॉमन सेन्सिकल नॉलेजला. ऑब्वियस आहे, त्यांना एक सायंटिफिक डिसिप्लिन म्हणून आपल्या एस्टॅब्लिश करायचं होतं सोशलॉजीला, तर ते एक फार त्याला एक मिथिकल सेन्सचं आहे, म्हणजे फार एक्सटर्नल आहे, ते सायंटिफिक मेथडच्या मध्ये येतं वगैरे, तर त्याला ते एक सरळ क्रिटिसिझम त्यांचा आहे. दरखाईमचा क्रिटिसिझम डायरेक्टली आपल्याला त्यांच्या याच्यामध्ये दिसून येतो, ठीक आहे.
इट कॅन प्रोव्हाइड रॉ आयडियाज फॉर सोशलॉजिस्ट टू इन्व्हेस्टिगेट वगैरे, ॲनालाइज, थेरीज बनवणे, व्हेरिएबल्स वगैरे देणे, कन्सिडरेशन्स अँड अझम्पशन्स इन सोशल रिसर्च. ठीक आहे, हे बेसिक्स ते जे आहेत हे तुमचे रट्टा मारण्याचे पॉईंट्स आहेत. याला शिकवण्यामध्ये काही याचं हे नाही आहे. तुम्हाला असं आहे की त्याचं आन्सर कसं हे फ्रेम करणे ते आपण बघूच आता प्रश्नाशी रिलेटेड. ठीक आहे. आता एक अँगल आपल्याला बघायचं आहे. हे अँथनी गिडनचं जे मी तुम्हाला सांगितलं, सोशलॉजिकल नॉलेज ऑल्सो इटसेल्फ बिकम्स पार्ट ऑफ कॉमन सेन्स नॉलेज, है ना. सोशलॉजिकल रिसर्च इन टू मॅरिटल ब्रेकडाऊन, म्हणजे लग्न वगैरे तुटणे हे आजकाल फार कॉमन प्लेस झाले, ते कॉमन सेन्सिकल नॉलेजच झालंय ते. ठीक आहे. हायपोथेसिस बिल्डिंगमध्ये वगैरे ते काम करतं. कॉमन सेन्स ऑल्सो प्रोव्हाइड्स रॉ डेटा फॉर सोशलॉजिकल इमॅजिनेशन. कॉमन सेन्सिकल विजडम कॅन बी एक्सप्लेन्ड थ्रू सोशलॉजिकल रिसर्च. ठीक आहे. हावर्ड बेकर्स लेबलिंग थेरी आहे. हावर्ड बेकर यांची लेबलिंग थेरी आहे. म्हणजे तुम्ही कुठल्या व्यक्तीला कुठली गोष्ट जर का तुम्ही वारंवार म्हणत गेले, त्याला लेबल करत गेले, तर तो सुद्धा ती गोष्ट आत्मसात करतो. तुम्ही एखाद्याने काही चुकीचं काम केलं आणि तुम्ही त्याला काहीतरी नाव ठेवून दिलं की हा आहे, हा थोडासा विचित्र मुलगा आहे किंवा हा आहे गुंड आहे, तर त्याच्या मनात ती भावना क्रिएट होते आणि तो स्वतःला मानायला लागतो, मग तो तसंच वागतो. तर लेबलिंगचा जो एक ॲस्पेक्ट आहे तो आपण सोशलॉजिकल सेन्समध्ये त्याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो कॉमन सेन्सिकल डेटामधून, असं या अँगल याचं म्हणणं आहे. म्हणजे आपण हावर्ड बेकरची थेरी आपण तिथे लावू शकतो. ठीक आहे. आता हे जे कॉमन सेन्सशी रिलेटेड काही टर्म्स आहेत, आता एक फार छान स्टेटमेंट असं होतं की एव्हरी स्टार गेजर इज नॉट एन ॲस्ट्रॉनॉमर. म्हणजे एव्हरी स्टार गेजर म्हणा किंवा एव्हरीवन हू गेजेस ॲट द स्टार्स, म्हणजे एव्हरी स्टार गेजर इज नॉट एन ॲस्ट्रॉनॉमी जी आहे ना, आपण स्टार्सचा वगैरे जो स्टडी करतो, तर एव्हरी एक लेमॅन जो स्टार गेजर असतो हा ॲस्ट्रॉनॉमर नसतो. त्याच पद्धतीने प्रत्येक व्यक्ती जो समाजाबद्दल काहीतरी आपल्याला निष्कर्ष देतो किंवा काहीतरी आपल्याला तथ्य सांगण्याचा प्रयत्न करतो, तो सोशलॉजिस्ट असू शकत नाही. त्यांनी त्या लेवलचा अभ्यास तिथे केलेला पाहिजे. आणि आपण काय बघतो आजच्या काळामध्ये, सोशल मीडिया आला तेव्हापासून, की प्रत्येकजण आपल्या समाजाबद्दलचा ॲनालिसिस देत असतो. प्रत्येकाचंच काहीतरी एक ओपिनियन आहे, ते कितीही त्यांनी व्हेरीफाय केलेलं आहे काय त्याच्याशी त्याचा काहीही संबंध नाही. सो एव्हरी स्टार गेजर इज नॉट एन ॲस्ट्रॉनॉमर. इन द सेम वे एव्हरी पर्सन हू हॅज अन ओपिनियन अबाउट सोशल इश्यूज शॅल नॉट बी अ सोशलॉजिस्ट और इज नॉट अ सोशलॉजिस्ट. समजतंय? हा फार इम्पॉर्टंट आहे. कॉमन सेन्स आणि सोशलॉजीला आपण याच्यामध्ये आपण एक डायव्हर्ज करू शकतो. ठीक आहे. पुढे बघा, आता कॉमन सेन्सशी रिलेटेड जे काही गोष्टी आहेत, म्हणजे एवढे थिंकर तर आपण बघितले, पण काही असे जे थिंकर आहेत की जे कॉमन सेन्सबद्दल काय बोलतात, मार्क्सिझम काय म्हणतं, ग्राम्सी काय म्हणतात, किंवा आपले पोस्ट मॉडर्निस्ट काय म्हणतात, हे आपल्याला बघायचं आहे. हिगल काय म्हणतात, व्हेरी इम्पॉर्टंट. आता मार्क्सिस्ट काय म्हणतात की इट इज आयडियोलॉजिकल. कॉमन सेन्सिकल नॉलेज जे असतं हे आयडियोलॉजिकल आहे, म्हणजे त्याच्या मागे कुठली तरी त्या व्यक्तीची जी विचारधारा आहे ती डिसाईड करते की त्या व्यक्तीचं व्ह्यू पॉईंट काय असू शकतो. तर असं कोण म्हणतं? हे मार्क्सिस्ट म्हणतायत. मार्क्सिस्ट कॉमन सेन्स इज आयडियोलॉजिकल असं ते म्हणतात. ठीक आहे. पोस्ट मॉडर्निस्ट ऑल्सो क्लेम दॅट सोशलॉजिकल नॉलेज इज नो सुपिरियर दॅन कॉमन सेन्स. पोस्ट मॉडर्निस्ट लोकांचं असं म्हणणं आहे की जे असं म्हणतायत ना पोस्ट मॉडर्निस्ट, की आता मॉडर्निटी संपली आहे. जे तुम्ही एक स्वप्न बघितलं होतं किंवा जेव्हा तुम्हाला वाटत होतं मॉडर्निटीने हे बदल केले, तो काळ आता संपलेला आहे. आता पोस्ट मॉडर्न स्टेज आलेली आहे किंवा पोस्ट मॉडर्न आपण स्टेजमध्ये आहोत, है ना. ते काय बोलतायत की कॉमन सेन्सिकल आणि याच्यात काही खूप जास्त फरक नाही आहे, ते पण इक्वली अनसर्टन आहे. सोशलॉजिकल नॉलेज पण इक्वली अनसर्टन आहे. आता हा क्रिटिक आहे. हा तुम्ही सोशलॉजी आणि कॉमन सेन्सच्या याच्यामध्ये जर तुम्हाला त्या पद्धतीने प्रश्न विचारण्यात आला की हाऊ डिफरंट इज सोशलॉजी फ्रॉम कॉमन सेन्स और इज सोशलॉजी कॉमन सेन्सिकल, तर तुम्ही एक साईडने आर्ग्यू करताना हा पॉईंट तुम्ही देऊ शकता पोस्ट मॉडर्निझमचा, पोस्ट मॉडर्निस्ट थिंकर्सचा. ठीक आहे. त्यानंतर हिगल आहे. आता हिगल काय म्हणतायत
हा फार महत्त्वाचा पॉईंट हिगल बोलतायत. हिगेल हिगलचं काय म्हणणं आहे की एव्हरी डे टू डे इश्यूजवर जे डे टू डे जे आपले गोष्टी असतात त्याच्यावर चर्चा करणारा किंवा त्याच्यावर विचार करणारा असा प्रत्येक व्यक्ती जो आहे तो फिलॉसॉफर किंवा तो एक सोशल थिअरिस्ट असू शकतो. तुम्ही त्याला का कमी समजण्याचा प्रयत्न करताय? एक व्यक्ती जो त्याच्या लेवलवर समाजाची अंडरस्टँडिंग करतोय किंवा त्याचं एक व्ह्यू पॉईंट आहे तो पण एका लेवलवर सोशल थेरिस्ट असू शकतो असं हिगेल आपल्याला म्हणताय. तर तुम्ही त्याच्या एका इंडिव्हिज्युअलच्या ज्या कॉमन सेन्सिकल जे तुम्ही म्हणताय की त्याला तुम्ही कमी समजू नका असं त्यांचं इंडिकेशन आहे आपल्याला. आपण म्हणून ते कॉमन सेन्सच्या याच्यामध्ये आपण बघतोय हिगलचं जे ओपिनियन आहे. त्यानंतर एक ओपिनियन आहे ग्रामसीचं. आता हे पॉलिटिकल सायन्समध्ये जास्त शिकवले जातात, अँटोनिओ ग्रामसी वगैरे. ग्रामसीचं काय म्हणणं की जे कॉमन सेन्सिकल नॉलेज आहे ग्रामसीचं म्हणणं आहे की जे कॉमन सेन्सिकल नॉलेज आहे, कॉमन सेन्सिकल नॉलेज इज ॲट्रिब्युटेड टू द मासेस. आपले जो समाजातला जो मास वर्ग आहे जो म्हणजे तो तितका त्याला तथ्यांशी काही घेणं देणं नाही आहे, तो तितका रिफ्लेक्टिव्ह नसतो किंवा त्याच्यामध्ये ती क्रिटिकल ॲबिलिटी त्या लेवलवर नसते, असा जो वर्ग आहे त्याला कॉमन सेन्सिकल नॉलेजच हवं असतं. आणि हे जे तुम्ही म्हणता की विचार करून बोलणे वगैरे हे फार एलिटिस्ट ओरिएंटेशन आहे. ठीक आहे, तर एक जे कॉमन सेन्सिकल नॉलेजचा भाग झाला तो आहे मासेसशी जोडलेला आहे असं ग्रामसी आपल्याला सांगताय. ठीक आहे, तर आपण कॉमन सेन्सशी रिलेटेड खूप सारे पर्स्पेक्टिव्ह बघितले. कॉमन सेन्स आणि सोशलॉजीचा आपण जो फरक आहे तो सुद्धा बघितला. आणि आपल्याला जो एक कॉमन सेन्सकडून जे भेटतं सोशलॉजीमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा कॉमन सेन्सकडनं घेण्यात येतात किंवा हायपोथेसिस बिल्डिंगसाठी वगैरे व्हेरिएबल्ससाठी ते सुद्धा आपण बघितलं. तर ओव्हरऑल एक टॉपिकच असा प्रिपेअर तुम्ही करा की ज्याच्यामध्ये तुमच्याकडे पर्स्पेक्टिव्ह असले पाहिजे. इगलचा पर्स्पेक्टिव्ह, पोस्ट मॉडर्निस्ट काय म्हणतायत, दरखाईम काय म्हणतायत, है ना, आपले ग्रामसी काय म्हणतायत, हे सगळं असं एकदम एका लाईननी आपल्याला पाठ पाहिजे 2-2, 4-4 शब्दामध्ये. म्हणजे असं सिम्पल कॉमन सेन्स नॉलेज बिलॉंग्स टू मासेस, ग्रामसी सेज दॅट. हे जर असं फार फ्लुएंट याच्यामध्ये तुमचं लक्षात राहिलं तर प्रश्न काही येऊ द्या तुम्हाला उत्तर लिहिता येतं. ठीक आहे, तर हा टॉपिक आपला सोशलॉजी अँड कॉमन सेन्स या पद्धतीने आपण याला संपू. ठीक आहे, त्यानंतर लास्ट टॉपिक आपल्याकडे काय आहे, सोशलॉजिकल इमॅजिनेशन. ठीक आहे, सोशलॉजिकल इमॅजिनेशन. आता C.W. मिल्स यांनी दिलेलं हे कॉन्सेप्ट आहे. जरी हे सिलेबसमध्ये डायरेक्टली सांगितलेलं नाही आहे किंवा आपल्या याच्यामध्ये मेन्शन केलेलं नाही आहे, पण UPSCमध्ये एकदा प्रश्न आला होता आणि फार कॉमन आहे कन्सेप्ट, पॉप्युलर आहे, आपल्याला माहीत असायला पाहिजे. C.W. मिल्स हे मोठं नाव आहे. ठीक आहे, तर सोशलॉजिकल इमॅजिनेशनमध्ये ते काय म्हणतायत की आपण जेव्हा बघतो, आता फॉर एक्झाम्पल तुम्ही घ्या की कोणी इंडिव्हिज्युअल आहे तो फार गरीब आहे समजा. ठीक आहे, तर आपण काय बोलतोय की किंवा अनएम्प्लॉईड आहे, तर आपण काय बोलतो की याची स्वतःची इच्छा नाही आहे, याच्यामध्ये ती तळमळच नाही आहे की यांनी काहीतरी करायला पाहिजे, हा लेझी आहे ना. तर हा एक आपले एक पर्सनल ट्रबल जो असतो, पर्सनल ट्रबल्स, आता हे पर्सनल ट्रबल आहे की माझ्याकडे पैसे नाही, मी अनएम्प्लॉईड आहे, माझ्याकडे तेवढी साधनं नाही आहेत, रिसोर्सेस नाही आहेत. तर हे पर्सनल ट्रबल्स आहेत. जर आपण इंडिव्हिज्युअली ॲनालाइज करायला गेलो तर आपल्याला काय दिसून येतं की हे खरं असू शकतं. पण आपण जेव्हा बघतो की हे याचं रिलेशनशिप जे पब्लिक इश्यूजशी आहे किंवा एक जे सोसायटीच्या स्ट्रक्चरशी आहे, तेव्हा आपल्याला रिअलाइज होतं की हे फार आयसोलेटेड नाही आहे.
हे समाजाशी रिलेटेड आहे. तर सोशलॉजिकल इमॅजिनेशनचा काय अर्थ आहे की तुम्ही पर्सनल ट्रबल्सला, पर्सनल तुमचे जे इश्यूज आहेत, तुमचे प्रॉब्लेम्स आहेत, याला एक वायडर सेन्समध्ये तुम्ही त्याचा विचार करा. आता अनएम्प्लॉयमेंटचा आपण एक ॲस्पेक्ट बघितला. फॉर एक्झाम्पल, पर्सनल ट्रबल आहे अनएम्प्लॉयमेंट, ठीक आहे. बट ॲट द सेम टाइम तुम्ही हे म्हणू शकता की पॉप्युलेशन वाढलेली आहे, सीट्स कमी आहेत, किंवा तुम्ही म्हणाल की जॉब्सच कमी आहेत. ठीक आहे. स्ट्रक्चरल लेवलवर तेवढे प्रत्येकाला एक त्या लेवलचं जे जॉबशी रिलेटेड आपल्या स्किल्स आहेत त्या मिळवणं प्रत्येकाचं तितकं त्याच्यामध्ये त्यांच्याकडे रिसोर्सेस नाही आहेत. सो लॅक ऑफ है ना. तर तुम्ही असं बघाल की आपण बघतो की अनएम्प्लॉयमेंटला एक फार पर्सनल सेन्समध्ये बघतो, पण तुम्ही जर त्याला स्ट्रक्चरली बघाल तर तो वेगळा एक सोशलॉजिकल इमॅजिनेशनच्या सेन्समध्ये आपण त्याला बघतो की समाजाच्या परिस्थितीशी रिलेटेड एका इंडिव्हिज्युअलची परिस्थिती असते, है ना. आपण किती त्याला फिलॉसॉफिकली म्हणायला गेलो किंवा काही आपण बोलायला गेलो की यार तुम्ही हे करत नाही, तुम्ही काम करत नाही म्हणून तसे, पण तुम्ही बघाल तर PhD केलेले लोक त्या पिऊनच्या ॲडमिशनसाठी चाललेत, पिऊनच्या नोकरीसाठी जाऊन उभे राहत आहेत. आता ते तर शिक्षित आहेत, है ना. तर काहीतरी स्ट्रक्चरल प्रॉब्लेम असायला पाहिजे ना. तर सोशलॉजिकल इमॅजिनेशन काय करते की एका व्यक्तीचा जो इंडिव्हिज्युअल ट्रबल आहे किंवा इंडिव्हिज्युअल प्रॉब्लेम आहे त्याला सामाजिक स्ट्रक्चरशी जोडते किंवा सोशल स्ट्रक्चरशी जोडते, आणि त्या पिरियडमध्ये किंवा त्या पिरियडमध्ये त्या हिस्ट्रीमध्ये त्या इंडिव्हिज्युअलचा आपल्याला रोल कळून येतो, है ना. तर दिस इज सोशलॉजिकल इमॅजिनेशन. आता त्याच्याशी रिलेटेड एक इम्पॉर्टंट वाक्य आहे, ते वाक्यच तुम्हाला एक्झाममध्ये येऊ शकतं. ठीक आहे. हे वाक्य आहे ते, neither the life of an individual nor the history of a society can be understood without understanding both. Neither the life of an individual nor the history of a society can be understood without understanding both. म्हणजे तुम्ही आयसोलेशनमध्ये बघू शकत नाही. म्हणजे तुम्ही एका व्यक्तीची लाईफ आणि त्याची हिस्ट्री, त्यावेळेची जी हिस्ट्री आहे ती तुम्हाला समजून घेणं गरजेचं आहे, तेव्हाच कुठे तुम्ही समाजाला व्यवस्थित समजू शकता. सो दॅट इज सोशलॉजिकल इमॅजिनेशन. एवढंच यामध्ये माहीत असणं गरजेचं आहे. थोडासा मी पॉईंट्स असे नॉमिनल पॉईंट्स दिलेले आहेत नोट्समध्ये, तर तुम्ही हे लक्षात ठेवा. नायदर द लाईफ ऑफ एन इंडिव्हिज्युअल नॉर द हिस्ट्री ऑफ अ सोसायटी कॅन बी अंडरस्टूड विदाउट अंडरस्टँडिंग बोथ. आणि ते अनएम्प्लॉयमेंटचं एक्झाम्पल असेल किंवा तुम्ही दुसरं पण एक्झाम्पल तुमचं एक बनवू शकता. प्रश्न जर त्या पद्धतीने आला तर तुम्हाला इलस्ट्रेट करता आला पाहिजे, तुम्हाला माहीत असलं पाहिजे की तो कन्सेप्ट आहे तरी काय. ठीक आहे. तर ओव्हरऑल हे आपलं जे आजचा पहिला टॉपिक जो होता, पहिल्या टॉपिकचं जे डिस्कशनचा पार्ट आहे तो इथे संपतो. म्हणजे आपण एक्झॅक्ट मॉडर्निटी अँड सोशल चेंज इन युरोप बघितलं, त्यानंतर आपण स्कोप ऑफ सब्जेक्ट बघितला, सोशलॉजीचं कंपॅरिझन बघितलं वेगवेगळ्या सोशल सायन्सेसशी, सोशलॉजी अँड कॉमन सेन्स आपण बघितलं, आणि आता आपण सोशलॉजिकल इमॅजिनेशन सुद्धा बघितलं. आणि आपण 3-4 प्रश्न आपण डिस्कस केलेले आहे. एक प्रश्न अजून मी आता डिस्कस करेल. हा, आता स्कोप ऑफ सोशलॉजीवर आपण एक प्रश्न घेऊया. म्हणजे मला असं वाटतं तुम्हाला काही वेळ मी द्यायला पाहिजे. प्रश्न काय आहे, तुम्ही इथे उत्तर लिहा किंवा तुम्ही ऑनलाईन बघत असाल तर तुम्ही वेळ घ्या आणि ते पहिले उत्तर अटेम्प्ट करा. द स्कोप ऑफ सोशलॉजी इज डायनेमिक अँड एव्हर इव्हॉल्विंग. डिस्कस. स्कोप ऑफ सोशलॉजी इज डायनेमिक अँड एव्हर इव्हॉल्विंग. खूप डायनेमिक आहे आणि वाढतच चाललंय. याच्यावर डिस्कस करा, म्हणजे चर्चा करा. तुम्ही सांगा कशा कशा पद्धतीने वाढत गेला किंवा आता त्याचं स्टेटस काय आहे ते सगळं तुम्हाला सांगता आलं पाहिजे. ठीक आहे. तर तुम्ही 5-1 मिनटं घ्या, म्हणजे 5 मिनटात तर होणार नाही, तुम्ही 15 मिनटं घ्या, थोडासा विचार करा, पॉईंट्स रिकलेक्ट करा आपल्या डोक्यामध्ये, स्वतः असं डिसाईड करा की तुम्हाला आठवलं पाहिजे. आता बघा हे जे प्रोसेस आहे ना की हाऊ टू रिकॉल,
ऐकताना वगैरे सगळ्यांना मजा येते, अरे काय चाललंय, हिगल काय बोलतोय, तो काय बोलतोय, आपलं ग्रामसीचं काय, हे ऐकायला खूप मजा येतं. पण त्याला रिकॉल करून पेपरवर जे लिहिण्याचा जो एक हे असतो, म्हणजे त्याच्यामध्ये जे एक आपल्याला थोडंसं एक हार्डवर्क लागतं, ते करण्यासाठी प्रत्येकजण तितका रेडी नसतो. आणि आपलं उद्देश हे आहे की आपण जर आता लेखी परीक्षेला तुम्हाला सामोरे जायचं आहे, तर तुम्हाला ती पद्धत जी आहे ती तुम्हाला अवगत करावी लागेल किंवा तुम्हाला त्यामध्ये शिरावं लागेल. तितकं तुम्हाला रायटिंग थोडीशी प्रॅक्टिस करावी लागेल. रायटिंग प्रॅक्टिस म्हणजे त्याला काय असं खूप स्ट्रेस घेऊन करायचं काम नाही आहे. टॉपिक समजणे, त्यामध्ये काय काय गोष्टी आहे त्याला रिलेट करण्याचा प्रयत्न करणे आणि आपल्या भाषेत त्याला लिहून काढणे. आणि ती तुमची भाषा जी पहिले फार ऑर्डिनरी वाटते, ती हळूहळू ती सोशलॉजिकल व्हायला लागते किंवा ती वेगळे जे GSचे सब्जेक्ट आहेत त्याच्याशी रिलेटेड ती तशी व्हायला लागते, ती आपोआप होते. ते प्रश्न असतो, आपण रिव्हिजन किती करतो, टॉपिक समजलेला आहे का, आणि आपण त्याला बघून किती आपण रिकॉल करण्याचा प्रयत्न करतो, पेपरवर आपण वारंवार प्रॅक्टिस किती करत आहे. तर इट इज ऑल अ पॅकेज. म्हणजे ते सगळं असं सोबत चाललेलं आहे. असं नाही की आन्सर रायटिंगचा खूप काहीतरी बाऊ केला तर नुसतंच लिहायचं, असं कसं आहे. तुम्हाला माहीतच नाही तर काय लिहिणार आहे तुम्ही. पाहिजे पण ना, तुमच्या आतमध्ये तो कंटेंट गेलेला पाहिजे, त्याच्यासाठी तिथे टाइम स्पेंड करावा लागतो, है ना. तर जास्त घाबरून जाऊ नका. पण माझं असं म्हणणं आहे की थोडं थोडं अटेम्प्ट करत चाला. मग आपण फुल लेंथ टेस्ट यामध्ये घेणार आहोत. म्हणजे मला जेव्हा कळेल की आपण बऱ्यापैकी खूप क्वेश्चन्स आपले डिस्कस करून झाले, तर आपण फुल लेंथ टेस्ट घेऊ. ठीक आहे. तर प्रश्न आहे, ठीक आहे. आता मी याचं उत्तर आता देतो. तुम्ही बघा तुमच्या हिशोबाने जसं तुम्हाला बघता येईल, किंवा तुम्ही घरी जरी लिहिलं किंवा परत त्याला ऑनलाईन बघितलं, आपण यूट्यूबवर टाकणारच आहोत हा व्हिडिओ, तर तुम्ही बघा की तुम्ही काय काय त्याच्यामध्ये करू शकले असते. ठीक आहे. तर काय आपण पहिले सिंपल याच्यामध्ये सांगू की सोशलॉजी आहे काय, किंवा स्कोप ऑफ सोशलॉजीबद्दल बोलूया, किंवा तुम्ही सोशलॉजी काय आहे ते पण सांगू शकता. आता सोशलॉजी इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी विथ अ फोकस ऑन सोशल ग्रुप, सोशल प्रोसेसेस, सोशल इन्स्टिट्यूशन्स, सोशल स्ट्रक्चर, तुम्हाला जे लिहायचं ते. पण एक सिंपल इंट्रोडक्शन द्या, है ना, की सोशलॉजी इज अ सायंटिफिक स्टडी ऑफ सोसायटी विथ फोकस ऑन दिस दॅट. हे आपण एक बेसिक इंट्रोडक्शन इथे देऊ शकतो. तुम्हाला काही वेगळं द्यायचं असेल ते पण देता येतं, कारण इझी क्वेश्चन आहे, स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. ठीक आहे. पण यात मेन स्किल काय की 150 वर्डमध्ये आपल्याला फार गोष्टी, एक टाइम पिरियड पूर्ण आपल्याला बसवायचे आहेत. त्याच्यात फॉर्मल स्कूल, सिंथेटिक स्कूल, मग कसं पुढे पोस्ट मॉडर्निझम, फेमिनिस्ट थिंकर्स वगैरे, म्हणजे फेमिनिझमचा जो ॲस्पेक्ट आहे, हे सगळं आपल्याला एका याच्यात बसवायचं आहे. फार क्वालिटेटिव्ह सेन्समध्ये, फार एकदम रिच वर्ड्स आपल्याला यूज करायचे. ठीक आहे. तर काय काय येतं बघा याच्यामध्ये. पहिला आपण बघू द स्कोप ऑफ सोशलॉजी इज वाईड, ब्रॉड. म्हणजे याच्यात मायक्रो ॲस्पेक्ट आहेत, एव्हरीडे इंटरॅक्शन, टू मॅक्रो ॲस्पेक्ट, इंटरनॅशनल इश्यूज पण आहेत, है ना. मी शिकवलं तेव्हा सांगितलं होतं हा पॉईंट. ठीक आहे. तर पहिले तुम्ही सांगा, मायक्रो मॅक्रो दोन्ही ॲस्पेक्ट आहेत आपल्या सोशलॉजीच्या अभ्यासामध्ये. त्याची व्याप्ती त्या लेवलवर आहे, छोट्यापासून तर मोठ्यापर्यंत आहे. त्यानंतर फॉर्मल स्कूल कन्सिडर्ड स्कोप ॲज लिमिटेड. जे फॉर्मल स्कूल होतं आपलं, यांना एक स्पेसिफिक लेवलवर त्यांना अभ्यास करायचा होता. फील्ड त्यांनी एक त्याला स्पेसिफिक करा असा त्यांचा एक आग्रह होता. पण त्याच्यामध्ये कोण येतं आपण बघा. आपण इथे फॉर्मल स्कूलचं नाव घेतलं, लिमिटेड हे सांगितलं, आणि शॉर्टमध्ये 2 हे नाव देऊन टाकलं, है ना, सिमेल आणि टोनिस. सिंथेटिक स्कूल काय म्हणत होती की सोसायटीला पूर्ण स्टडी करा, बाकी सोशल सायन्सेसच्या काही गोष्टी त्यामध्ये येत असतील तर येऊ दे, काही प्रॉब्लेम नाही आहे ना. तर ते सांगितलं आपण इथे. दरखाईम, गिन्सबर्ग वगैरे आपण त्यांचं एक नाव याच्यामध्ये देऊन टाकलं. आता तुम्ही फक्त स्टेटमेंट दिले असते नाही, असं टाकलं नसतं ना, ते चांगलं नसतं वाटलं, है ना. किंवा त्याला टेबल गिबल तुम्हाला करायचं असेल तसंही तुम्ही करू शकता. ही जी क्रिएटिव्हिटी किंवा हे जे पॉईंट्सचं जनरेशन आहे ना, हे वारंवार वाचून किंवा आपण व्यवस्थित पद्धतीने त्या टॉपिकला समजून केल्यानंतर ते आपोआप येतं. तर घाबरायचं काहीच कारण नाही याच्यामध्ये. ठीक आहे. फेमिनिस्ट सोशलॉजी व्ह्यूज सोशल रियालिटी ॲज एक्सपिरियन्स डिफरंटली बाय डिफरंट जेंडर्स. नंतर आपण बघतो की क्लासिकल थिंकर्स विसरून गेले की स्त्रियांचा पण काही एक पर्स्पेक्टिव्ह असतो, तो आपल्याला फेमिनिस्ट सोशलॉजीमध्ये दिसतो. तर त्यांनी स्कोप अजून थोडा वेगळा करून टाकला, है ना. मग तुम्ही पोस्ट स्ट्रक्चरलिझमची आपण त्या दिवशी चर्चा केली होती. कोण? जॅक्स डेरिडा अँड मिशेल फोको, है ना. यांनी ते दिलेलं आहे थिंकरचं नाव, आणि त्यांनी स्कोप कसा वाईड घेऊन गेले त्याबद्दल आपण बोलतोय. त्यानंतर पोस्ट मॉडर्निस्ट हॅव गिव्हन इंटरडिसिप्लिनरी ओरिएंटेशन, हेल्थ, डेमोग्राफी, इश्यूज वगैरे इकडे घेऊन गेलेत पोस्ट मॉडर्निस्ट याला. ते पण आपण त्याच याच्यामध्ये डिस्कस केलं होतं. त्यानंतर बघा डिजिटल सोशलॉजी आली, एन्व्हायरमेंटल सोशलॉजी, क्लिनिकल सोशलॉजी, हे नवीन एरियाज आता वाढत आहेत, कारण की आपल्याला एव्हर इव्हॉल्विंग असा शब्द वापरलेला आहे. तर आपल्याला ते सांगता आलं पाहिजे की कसा हा वेगवेगळ्या सेन्समध्ये वाढत चाललाय. समजतंय? ठीक आहे. तर बघा आपण किती शॉर्टमध्ये आणि किती सारे डिफरंट पर्स्पेक्टिव्ह यामध्ये टाकलेले आहेत,
है ना. वेगवेगळे आपण टॉपिक आहे, म्हणजे 6 म्हणजे हे तर 6 मध्ये 3 आहेत तसे वर्ड्स. एव्हर इव्हॉल्विंगच्या ॲस्पेक्टमध्ये 2-3 शब्द आपण टाकून दिले. तर बी व्हेरी प्रिसाईज अँड बी व्हेरी क्वालिटेटिव्ह. अनरिलेटेड पॉईंट्स मोठे मोठे भरून देण्याने काही आन्सर चांगलं दिसत नाही. त्याच्यासाठी तुमचं ते वाचनच त्या लेवलचं असलं पाहिजे किंवा ती डेप्थच तुमची तशी असली पाहिजे की ते आपोआप पेपरवर निघालं पाहिजे. ते मेकॅनिकली येत नसतं. मेकॅनिकली सुरुवात होते, म्हणजे तुम्ही अभ्यास करताना जे हे तुम्ही आता कराल की समजून घेणे आणि लिहिणे, ते थोडं मेकॅनिकल वाटेल तुम्हाला काही दिवस, पण एकदा तो फ्लो क्रिएट झाला की तुम्ही कुठलाही कंटेंट तुम्ही वाचला, त्याच्यावर थोडंसं विचार केला, थोडंसं ते रिलेट करण्याचा प्रयत्न केला आणि मग पेपरवर काढला, तर ते फार फ्लो स्टेटमध्ये यायला लागेल. पहिले ते थोडं मेकॅनिकल वाटेल आणि ज्यांनी त्या स्टेजमध्ये सोडलं ते त्याचं कधीच मग डेव्हलप होत नाही. तर ती रायटिंगचा जो ॲस्पेक्ट आहे हा फारच वेगळा आहे. याच्यामध्ये त्या लेवलचं तुम्हाला ते दिसून येत नाही की ते ऑब्जेक्टिव्ह सारखं नाही आहे की तुम्ही पुस्तकं घेतली, त्यातले फॅक्ट्स उभे केले, काहीतरी मार्क करून ठेवलं, नोट्स काढले आणि तेच बघत गेले, वारंवार प्रश्न दिसला की मारला, असं त्यामध्ये नाही आहे. म्हणजे मी असं त्या परीक्षा पद्धतीला क्रिटिसाइज नाही करत आहे, पण इट इज व्हेरी डिफरंट अँड दिस थिंग इज व्हेरी डिफरंट. ठीक आहे, तर असा भाग आहे. आता शेवटचं आपलं कन्क्लुजन काय येईल? Scope of sociology has evolved since its origin, encompassing dynamic areas of social life, which has subsequently enhanced our understanding of society. सोशलॉजी वेगवेगळ्या लेवलवर आपली एक घेऊन जात आहे. म्हणजे आपला जो समाजाचा अभ्यास आहे हा वेगवेगळ्या लेवलवर सायंटिफिकली घेऊन जात आहे. सोशल लाईफचे वेगवेगळे अंग आपल्याला त्यामध्ये दिसून येतात. जसं एन्व्हायरमेंट झालं, हे ते नवीन स्टेजवर, आणि त्याच्यामुळे आपलं काय आहे की समाजाबद्दलचं जे नॉलेज आहे ते आपलं वाढत चाललेलं आहे. असं एक पॉझिटिव्ह कन्क्लुजन द्यायला पाहिजे ना आपण. जेव्हा आपण सोशलॉजीबद्दल बोलतोय, त्याच्या स्कोपबद्दल बोलतोय, तर आपण एक चांगलं कन्क्लुजन द्यायला पाहिजे अशा पद्धतीनं. किंवा तुम्ही दुसरं पण वेगळ्या याच्यात फ्रेम करू शकता. तर गरजेचं नाही की मी हे बोललो तर हेच खरं आहे म्हणून, आहे ना. असं काहीच नाही की मी जे दिले हेच सगळे व्यवस्थित आहे किंवा काय. यापेक्षा पण खूप चांगल्या लेवलवर तुम्ही लिहू शकता. पण गोष्ट काय आहे की कन्सिस्टंटली लिहिणे, प्रत्येक टॉपिकबद्दल नोट्स असणे, त्या रिपिटेटिव्हली आपण रिवाईज करणे, आन्सर लिहायची प्रॅक्टिस करणे, त्यामध्ये थोडंसं गायडन्स आणि याचा रोल येतो. त्याच्यासाठी आपण हे टॉपिक्स आपण घेत आहोत. ठीक आहे, तर उद्यासाठी एक प्रश्न तुम्ही हे करून घ्या. एक प्रश्न तुम्ही लिहून घ्या. तो प्रश्न तुम्ही अटेम्प्ट करायला पाहिजे, किंवा 2 घ्या मला वाटते, किंवा एक हा UPSC मध्ये आला होता, डिस्कस द रिलेशनशिप बिटवीन सोशोलॉजी अँड पॉलिटिकल सायन्स. ठीक आहे, 10 मार्कासाठी आहे. हा प्रयत्न करा. आपण हिस्ट्रीवाला आपण ट्राय केला होता, है ना. एकच करा वाटलंच तर. एक मी उद्या परत तिथे देईल, किंवा मग हा ठीक आहे एकच करा. मग आपण हळूहळू याची संख्या आपण वाढवणार आहोत. ठीक आहे, पुढच्या लेक्चरसाठी आपण बघूया. आणि एक महत्त्वाची गोष्ट की आपलं जे सुभाष अकॅडमीचं ॲप आहे तिथे आपला कोर्स ऑलरेडी लॉन्च झालेला आहे. तर त्या कोर्सवर तुम्ही जाऊन परचेस करू शकता. ठीक आहे, तिथे तुम्हाला ऑफर देण्यात आलेली आहे. तर तुम्ही त्यावर जाऊन कोर्स परचेस करू शकता. काही आपले जे लेक्चर्स आहेत ते ओपन राहतील आणि त्यामध्ये पुढे आपले लेक्चर्स येत राहतील. आपण पूर्ण 75 ते 80 दिवसांमध्ये आपण पूर्ण सिलेबस कव्हर करणार आहोत, अलॉंग विथ रायटिंग आन्सर्स, है ना. एक स्टेप बाय स्टेप मॅनरमध्ये आपण जात आहोत अलॉंग विथ टीचिंग. कारण बरेच लोक असे आहेत की त्यांनी क्लास पण केलेला नाही आहे ना. आणि हे 2025चे असतील किंवा पुढच्या वर्षी द्यायचं तरी पण हे तितकंच तुम्हाला कामाचं आहे. आता जो 2026चा व्यक्ती तो इमिजिएटली टेस्ट सिरीज लिहू शकत नाही, है ना. तर क्रॅश कोर्स हा म्हणजे क्रॅश कोर्स जरी म्हणायचं झालं तरी पूर्णच आपण शिकवत आहे ना. प्रत्येक टॉपिकवर आपण त्या लेवलचा टाइम स्पेंड करून डिस्कशन घेत आहे. ठीक आहे, तर तुम्ही आपल्या याच्यावर खाली सुभाष अकॅडमीचं ॲप जे आहे त्याचं तिथे लिंक दिलेली आहे. तर तिथे जाऊन तुम्ही कोर्सबद्दल इन्क्वायरी तुम्हाला काही असेल तर ती ऑफिसच्या याच्यावर पण करू शकता आणि तिथे पण तुम्ही आपल्याला तिथे डिस्क्रिप्शन दिलेलं असेल. ठीक आहे.